संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, आपण पाहतोय एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा स्वगृही म्हणजेच भाजपमध्ये परततायत। बरोबर आहे। एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सध्या वर्तमान नेते आहेत ते आणि विधान परिषद सदस्य देखील आहे, पण आता ते पुन्हा एकदा यू-टर्न घेते असं म्हणावं लागेल। ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहे। यामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागेल। एक तर भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यामागचं पहिलं कारण काय आहे, कारण की उत्तर भारतामध्ये आणि इतर ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाला 400चा आकडा पार करायचा आहे त्या मुद्द्यावरती सर्व नेत्यांना ते सोबत घेत आहे आणि जेही नेते दुखावले गेलेले आहेत त्या सगळ्या नेत्यांना ते सोबत घेण्याचा प्रयत्न करत आहे। त्या दृष्टिकोनातून एकनाथ खडसेचा प्रवेश आणि दुसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा जो आहे, वारंवार गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ खडसे जे आहेत ते त्यांच्या दिल्ली वाऱ्या झालेल्या आहेत। काय गेल्याच आठवड्यामध्ये त्यांची दिल्ली वारी झाली होती, त्या दरम्यान त्यांनी स्पष्ट केलं होतं की मी माझ्या व्यक्तिगत केसेससाठी आलेलो आहे, पण दरम्यानच्या काळात त्यांनी काही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची भेटी घेतली अशाची माहिती पुढे आली आहे। हा जो प्रवेश होतोय, हा प्रवेश होण्यामागे हायकमांडमध्ये एक महाराष्ट्रातील एक मोठा नेता आहे, मराठी नेता आहे, त्या नेत्याची प्रमुखतेने भूमिका आहे असंही बोललं जात आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे आगामी काही दिवसात हे नाव पुढे येईलच, पण ज्या पद्धतीनं चर्चा अशी आहे की जे हायकमांड आहे भारतीय जनता पक्षाचं, त्या हायकमांडमध्ये त्यांची अतिशय महत्त्वाची भूमिका आहे त्या मराठी नेत्याची, त्याच मराठी नेत्याच्या माध्यमातून हा प्रवेश निश्चित होतोय। अजून मुहूर्त निघालेला नाही आहे प्रवेशाचा, पण हे निश्चित मानलंय। आम्ही या संदर्भात जेव्हा एकनाथ खडसे यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना आम्ही दूरध्वनी बोललो, ते म्हणाले प्रवेश निश्चित आहे, पण अजून केव्हा प्रवेश घ्यायचा हे त्यांनी अजून स्पष्ट केलेलं नाही आहे। त्यामुळे होऊ शकतं आज सायंकाळपर्यंत प्रवेशाचा मुहूर्त निश्चित होईल। याचा अर्थ असा होतो की आता एकनाथ खडसे यांची पुनर्वापसी होत आहे आणि भारतीय जनता पक्षाला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जी 400च्या पेक्षा जास्त लोकसभा उमेदवार विजयी करायचे आहे, खासदार मिळवायचे आहे, त्यासाठी हा सर्व प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रशांत, माफ करा थोडंसं थांबवते। आमदार चंद्रकांत पाटील जे खडसेंचे कट्टर विरोधक मानले जातात ते सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। पाटीलजी, न्यूज 18 लोकमत मध्ये आपलं स्वागत आहे। तुम्ही ऐकलंच असेल, खडसे हे पुन्हा भाजपमध्ये परततायत, आपली प्रतिक्रिया? पाटीलजी, तुम्हाला माझा आवाज येतोय का? हॅलो। तर बहुधा काही तांत्रिक कारणांमुळे आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये, मात्र आपण ही अतिशय मोठी बातमी पाहतोय। एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं पाहायला मिळतंय। पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे जाऊयात। प्रशांत, खरं तर जेव्हा खडसेंनी भाजप हा पक्ष सोडला होता, फडणवीसांविरोधात त्यांची नाराजी होती, पक्षाविरोधात नाराजी होती असं बोललं जात होतं आणि त्यानंतर ते राष्ट्रवादीमध्ये आले। आता नेमकी अशी काय कारण आहेत जे ते पुन्हा भाजपमध्ये जात आहेत? आपल्याला माहित असेल की जेव्हा त्यांच्यावरती काही आरोप लागले होते त्यानंतर त्यांच्या संदर्भात त्यांना आपल्या मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा लागला होता। व्ही सतीश जे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि सध्या दिल्लीमध्ये असतात, त्यांना राजीनामा द्यायला लावला होता व्ही सतीश यांनी। आणि त्यानंतर त्यामध्ये जर बघितलं आपण तर भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांसोबत त्यांच्या जर दुरान्वय निर्माण झाल्याची चर्चा होती आणि त्यानंतर ते काही दिवसानंतर ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप होत राहिले आणि ते एकटे पडायला सुरुवात झाली, त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मध्ये प्रवेश घेतला होता। त्यानंतर ज्या पद्धतीने काही घडामोडी होत राहिल्या आणि त्या घडामोडींमध्ये एक प्रकारे एकनाथ खडसे जे आहेत, एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांसोबत संपर्क करायला सुरुवात केली आणि त्यामध्ये जर त्यांना राज्यपाल पद मिळत असल्याची चर्चा आहे। अजून त्यावर कोणीही शिक्कामोर्तब केलं नाही, कोणीही चर्चा देखील केली नाही, पण ज्या पद्धतीने राजकीय वर्तुळात चर्चा आहे त्यामध्ये त्यांना जर राज्यपाल पद दिलं आणि सोबतच त्यांच्या ज्या पुत्री आहे रोहिणी खडसे यांचा जर सांभाळ भारतीय जनता पक्षाने योग्य पद्धतीने केला तर ते निश्चितपणे परताच्या मार्गावरती आहे अशा प्रकारची चर्चा होती। आणि या दरम्यान लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आणि चर्चेचे वारे वाहायला लागले आणि दरम्यानच्या काळात ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाला आपलं संख्याबळ वाढवायचं आहे त्यासाठी एका नेत्याला ते सोबत घेताना प्रयत्न करतात। एक जागा देतील लोकसभेची जागा। प्रशांत, माफ करा थोडं थांबवते। भाजपचे माधव भंडारी देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। माधवजी, न्यूज 18 लोकमत मध्ये आपलं स्वागत आहे। आपण ऐकलंच असेल, एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करतायत, आपली प्रतिक्रिया? ही शक्यता खूप दिवसांपासूनची होती, बऱ्याच दिवसांपासून ही चर्चा चालू होती आणि आम्हाला पूर्ण विश्वास होता की भाऊ पुन्हा आमच्या बरोबर येतील, कारण ते जिथे गेले होते तिथे ते रमणं शक्य नव्हतं। त्यांचा स्वभाव, त्यांचा विचार
आणि ज्या तत्वज्ञानावर त्यांनी आयुष्यभर श्रद्धा ठेवून राजकारण केलं त्या तत्वज्ञानापासून लांब राहणं त्यांना शक्य नव्हतं हे आम्हाला माहिती होतं. आणि त्यामुळे आजची बातमी ही आमच्या दृष्टीने केव्हाही आनंददायक आहे. भाऊंचं स्वागत आम्ही कायमच त्यांचं स्वागत होतं. माधवजी, मात्र जेव्हा खडसे पक्ष सोडत होते तेव्हा त्यांची नाराजी होती पक्षाविरोधात, फडणवीसांविरोधात नाराजी होती. त्यानंतर अनेक उणीधुणी काढली गेली आणि आता पुन्हा असं काय घडतंय की ते पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करतायत? त्यांची पक्षविरोधात नाराजी नव्हती. पक्षातल्या काही घटनांबद्दल, व्यक्तींबद्दल त्यांची वेगळी मतं होती आणि त्याबद्दलची मतं त्यांनी बोलून दाखवली. आता ज्या अर्थी पुन्हा ते परत येण्याची तयारी करतायत त्या अर्थी ते विषय संपलेले आहेत आणि चांगली गोष्ट आहे. जुने विषय बाजूला ठेवून नाथाभाऊ आमच्याबरोबर परत येणं हे आमच्यासाठी केव्हाही अत्यंत आनंदाचं आहे. बरं, आणि भाजपला उत्तर महाराष्ट्रात बळ वाढवायचंय म्हणून पुन्हा खडसेंना आणलं जातंय का? आता ह्याचा अन्वयार्थ कुणाला कसाही लावायचा असं तसा लावू द्या, परंतु नाथाभाऊ खडसे हे भारतीय जनता पार्टीसाठी वेगळं व्यक्तिमत्व आहे. केवळ अमुकच एका कारणासाठी नाथाभाऊंना परत आणायचा असा विषय नाही. नाथाभाऊ आमचेच होते आणि आमचे नाथाभाऊ आमच्या बरोबर आलेच पाहिजेत ही आमच्यापैकी अनेकांची भावना होती आणि त्या भावनेला आता पूर्णता येत आहे. बरं माधवजी, तुम्ही महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आहेत, त्यामुळे तुम्हाला आयडिया असेलच की खडसेंचा नेमका पक्षप्रवेश कधी होणार आहे. ते आता ठरेल, एकंदर सगळ्या गोष्टी ठरतील, वेळापत्रक ठरेल त्याप्रमाणे होईल. बरं, धन्यवाद माधवजी न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी. तर आपण पाहतोय महाराष्ट्रातील दिग्गज नेते एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. स्वतः खडसेंनी आपल्या पक्षप्रवेशाची माहिती न्यूज 18 लोकमतला दिली आहे. आणि आता पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे जाऊयात. प्रशांत, जसं मी मगाशी सांगत होतो प्राजक्ता, खास करून ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणुकीत वारे वाहायला लागले आणि त्या दरम्यान पुन्हा एकनाथ खडसे यांच्या दिल्ली वाऱ्या वाढायला लागल्या. यापूर्वी देखील त्यांनी अनेकदा दिल्ली वारी केली होती आणि दरम्यानच्या काळात भारतीय जनता पक्षाचे जे हायकमांड नेते आहे त्यापैकी काही नेत्यांतून त्याचा चर्चाचा संवाद सुरू झाला आणि निश्चितपणे या संवादातून जो मार्ग निघाला तो सकारात्मक आहे अशा प्रकारचे स्पष्ट संकेत दिले गेले. जेव्हा या संदर्भात आम्ही जेव्हा एकनाथ खडसेंना आज फोन करून विचारणा केली की आपण पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात प्रवेश करताय का, त्यावेळी त्यांनी म्हटलं की मी प्रवेश तर करतोय पण अजून मुहूर्त निश्चित व्हायचा आहे, तारीख निश्चित व्हायची आहे. चर्चा अशी आहे की येत्या 8 एप्रिल रोजी होऊ शकते त्यांचा प्रवेश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यानच्या काळात तशी चर्चा देखील सुरू झालेली आहे पण अजूनही त्या संदर्भात भारतीय जनता पक्षाने आणि औपचारिकरित्या काही बोललेलं नाही आहे. पण जे चर्चांचा जो बाजार आहे तो अतिशय गरम आहे आणि त्यामध्ये जर बघितलं आपण तर एकनाथ खडसेंनी हे स्पष्ट मान्य केलं आहे की ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. दूरध्वनीने त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं माहिती मिळते त्या निमित्ताने तेच आता त्या प्रकारची तयारी देखील करायला सुरुवात झालेली आहे. होऊ शकतं ते आगामी काही दिवसामध्ये नीलम गोरे यांची देखील भेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे कारण की त्यातून त्यांना जर आपल्या विधान परिषदेचा राजीनामा द्यावा लागत असेल तर त्यानिमित्ताने त्यांना भेट घेऊन आपला राजीनामा द्यावा लागेल तरच ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करू शकतात अशा प्रकारची चर्चा आहे. दरम्यानच्या काळात एकनाथ खडसे यांनी देखील शरद पवारांची वेळ मागितली होती पण शरद पवारांची वेळ अजून त्यांना मिळाली नाही अशी चर्चा आहे. आता नेमकी पुढे काय समीकरण घडतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रशांत, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.